पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण बोर्डाची मार्च 2025 गणित भाग 1 ही प्रश्नपत्रिका अभ्यास होतो. त्यातला चौथा प्रश्न, त्याच्यातला उपप्रश्न तिसरा प्रश्न जर आपण लक्षपूर्वक वाचन केलं, समजून घेतलं तर उत्तराकडे सहज प्रश्न नेतो. आणि मग पुढील सारणीत गणित विषयाच्या परीक्षेत 180 विद्यार्थी गुण दर्शवते. ही सारणी दिले 180 विद्यार्थ्याचे गुण दर्शवतात आणि यामध्ये आपल्याला ही सारणीमध्ये काय काढायचे, x ची किंमत काढून या माहितीच्या आधारे आयतालेख काढायचे. आपल्याला आयतालेख काढायचा आहे. आयतालेख. आणि मग आपण थोडस माहिती घेऊया. हे या ठिकाणी सारणीमध्ये गुण दिले 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 वगैरे. त्यानंतर हे वर्ग आहेत, गट आहेत आणि विद्यार्थी संख्या दिली 25, x 30, 2x 65. तर या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची. x ची किंमत आपण कशी करणार आहोत, तर आपले एकूण विद्यार्थी किती आहेत, 180. याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू आणि सर्वांची बेरीज 180 घेऊन आपल्याला x ची किंमत काढता येईल. आणि म्हणून घेऊया आपण 25 अधिक x अधिक 30 अधिक 2x अधिक 65 बरोबर किती, एकूण विद्यार्थी 180. आणि मग हे संख्येची बेरीज करू. बघा 5 आणि x वाले घेऊया. x वाले किती आहेत, x आणि 2 आहे, 2 आणि 1 3x अधिक 5 5 5 10 झाला, 0 हात झाला 1, 7 3 10 10 2 12, 120 बरोबर 180. आपण डबल चेक करूया. संख्येची बेरीज असेल 5 प्लस 5 5 10 0 हात झाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10 11 12 बरोबर. आणि मग आपल्याला x ची किंमत काढायची, 3x बरोबर 180. या ठिकाणी 120 धन आहेत, ते काय होतील, ऋण होतील, 120. आणि म्हणून 3x बरोबर या ठिकाणी 180 तून 120 गेले, किती राहिले, 60 राहिले. आणि मग x ची किंमत आपण काढणार आहोत. हा 3 भागाकारात जाणार आहे, गुणाकार असल्यामुळे व्यस्तक्रिया भागाकारातला 3 भागला तर आपण 3 2 6 0. x ची किंमत आपल्याला किती मिळाली, 20 मिळाली. आता इथे x ठेवूया, हे 20 मिळाले. परत या ठिकाणी 2 गुणिले x म्हणजे x ची किंमत 2 म्हणजे किती, 20 2 40. तर या पद्धतीने आपल्याला या विद्यार्थी संख्या x ची किंमत मिळालेली आहे. आपण या सारणीत ही किंमत ठेवूया. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी आयतालेख काढायचा. आयतालेख काढत असताना आपण काही नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणते नियम लक्षात ठेवणार आहेत, तर अगोदर प्रमाण लिहिणं महत्वाचं आहे. प्रमाणात काय करूया, x अक्षावर 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटरवर आपण काय घेतो, तर हे वर्गातला फरक घेतो, म्हणजे वर्गांतर घेतो. मग 20 ते 10 फरक किती आहे, 20 मधून 10 गेले, या ठिकाणी 10 राहतात, किंवा 30 मधून 20 गेले 10 राहतात. आणि म्हणून x अक्षावर 1 सेंटीमीटरला आपण 10 वर्गावकाश, म्हणजे तो कशाचा आहे, गुण दिलेले 10 गुण आपण तो घेतला जातो. त्यानंतर y अक्षावर आपण विद्यार्थी संख्या जे आहेत, विद्यार्थी संख्याला काय करावं लागेल, सर्वात लहान इथं 20 आहे, निरीक्षण करावं लागेल, सर्वात लहान 20. त्याच्यानंतर 25 आहे, 30 आहे, म्हणजे सरासरी फरक हा 5चा येतोय. 40 आहे, सर्वात मोठी 65. म्हणजे आपण फरक आणि सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या विचारात घेऊन त्या स्तंभाची उंची तिथपर्यंत घेणार आहोत. आपण मग x अक्षावर हा आडवा x अक्ष, त्यावर आपण 1 सेंटीमीटरला हा वर्ग अवकाश, तो 10 असेल 20 असेल, या वर्गातला वर्ग अवकाश घेतो. आणि म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 गुण आहेत, तो घेतला. y अक्षावर आपण आता हे सरासरी संख्या 20 25 30 5च्या फरकातल्या 5च्या पाड्यातल्या आहेत, म्हणून आपण
वाय अक्षावर 1 सेंटीमीटरला बरोबर 5चा पाढा घेऊ शकतो किंवा 10च्या पटीतला असेल तर 10चा पाढा घेऊ शकतो. आणि मग घेतला आपण वाय अक्षावर 15, 20, 25, 30 प्रमाण लिहिलं. त्यानंतर या पद्धतीनं आपण हे सलग वर्ग आहेत 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि 50 पर्यंत. आपण या ठिकाणी लक्षात आलं तुमच्या प्रमाण लिहिलं. प्रमाण कसं लिहिलं तर वाय अक्षावर आपण विद्यार्थी संख्या लहान मोठी फरक तो पाढा लिहिला जातो. एक्स अक्षावर सलग वर्ग अवकाश घेतला जातो. आयतालेख काढत असताना फार सोपा आहे तो. आणि यामध्ये मग आपण काय करूया 0 ते 10. 0 ते 10 या विद्यार्थी संख्या किती आहे 25. 25 पर्यंत आपण ही या स्तंभाची उंची वरी उचलायची. त्यानंतर 10 ते 20 या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत 20. 10 ते 20 मध्ये 20 विद्यार्थी आहेत. 20 पर्यंत हा स्तंभ आपण काढून घ्यायचा. नंतर 20 ते 30 मध्ये किती आहे तो 30 आहेत आणि मग 30 पर्यंत आपण वाय अक्षावर हा स्तंभ जोडायचा 30 उंचीपर्यंत. 30 ते 40 निरीक्षण करून आपण 40 आहेत मग 40 पर्यंत ही उंची जोडायची आणि 40 ते 50 मध्ये 65 आहेत म्हणजे 65 उंचीपर्यंत आपण हा जोडायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला वाय अक्ष आणि एक्स अक्षावर या आपण आयतालेख काढलेला आहे. एक्स अक्षावर वर्ग घेतले आणि वाय अक्षावर आपण या वारंवारता किंवा संख्या घेतली. तुमच्या लक्षात आलं असेल.